जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत ईश्वरी दातीर आणि दीक्षा वायदंडे याच्यासाठी. रंजिताला मी विनंती करते की दोघींचा सन्मान करायचा आहे, त्यांना गिफ्ट देऊन. कार्यक्रमाला आपला वेळ झालेला आहे त्यामुळे आपण पटकन घेतोय आता. एक पैठणी आणि अजून एक सरप्राईज साडी आपण इथे लकी ड्रॉद्वारे देणार आहोत आणि उत्स्फूर्तपणे अजूनही 5 लकी ड्रॉ आपण इथे काढणार आहोत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सांगायला अभिमान वाटतो ही माझी मुलगी आहे आणि ही पण माझी मुलगी आहे. ही तिचे गुरु आहे भरतनाट्यमचे दीक्षा वायदंडे आणि ईश्वरी दाते. खूप खूप थँक्यू तुम्ही इतका छान परफॉर्मन्स केल्याबद्दल. तुमचं गिफ्ट घ्या. यांचं चॅनल आहे येस मागे दे मागे दे मागे चला. आता थांबा हो जरा, थोडासा थांबा, थोडासा धीर धरा, कारण आता एक अजून परफॉर्मन्स बाकी आहे. तो माझ्या मैत्रिणीचा शारदाचा परफॉर्मन्स अजून बाकी आहे. त्याच्याशिवाय कसं काय घरी जायचं? काय शारदा झाला पाहिजे का? पाप लागेल मला, पाप. मग असं पाप नाही लागू द्यायचं बरं का. चला मग.
घरामध्ये प्रत्येक गृहिणीबरोबर बाईपण हे चालूच असतं बघा. ठीक आहे. तर माझी लाडकी मैत्रीण दुर्गा आणि ही आहे माझी लाडकी मैत्रीण शारदा. मला असं वाटतं ना, माझी जी भेट आहे ना ती शारदासोबत दुर्गाने घडून आणली होती. आता या दोघींनी कडाक्याची मिठी मारायची आहे. मी अशी चेपली गेली पाहिजे, मी चेपली गेली पाहिजे. हा नाही, असं नाही. हवा नाही पास झाली पाहिजे दोघींमध्ये. ठीक आहे, हवा नाही पास झाली पाहिजे. झाली का हवा पास? नाही झाली ना? ठीक आहे, थँक्यू सो मच. आता अजून एक आपलं लकी विनर बाकी आहे. खाली बसा. लकी कुपन घेऊयात आपण. आता लकी ड्रॉचा बॉक्स घेऊन यायचा आहे. हां, गाणं माझं एवढंच होतं दादा. बघा ना, एवढी मेहनत केली म्हणले 1 मिनिटं नाचा. बघ ना इंसाफी की आहे मेरे साथ इस बार. अजून बाकी आहे. शारदा ही शारदेच्या नावासारखीच आहे. कुणाला काही मदत लागली का रातोरात तयार असते, सगळ्या मैत्रिणींसोबत मदत करत असे. शारदा फक्त एक गृहिणी नाही तर बिझनेस वुमन, सामाजिक कार्यकर्ती सगळंच करते. मुळशीची पोलीस पाटील आहे. ठीक आहे, त्यांची शाळा आहे, त्या शाळेतल्या शिक्षिका पण आहेत, म्हणून आपलं सगळ्यांना ऐकावं लागतं बघा त्यांचं. ठीक आहे, तर आज आपण शारदाचा देखील इथे सत्कार करूया. तुझ्या बहुमूल्य वेळेतून वेळ काढून तू आज माझ्यासाठी इथे आलीस. मी थँक्यू नाही बोलणार. कधी हाक दे. आता पुढच्या कार्यक्रमाकडे वळूया. पटकन लकी ड्रॉ काढूया. रंजिताच्या हस्ते पहिल्यांदा आपण जी एक सरप्राईज साडी आहे त्याचा इथे लकी ड्रॉ कुपन काढणार आहे. जरा ढवळून घे, पटकन ढवळून घे. हे कुठे मिळणार पण त्याच्यात आहे ना. चला थोडं फास्ट घे रंजिता. बाहेर आहे. हां चला काढ तुलाच काढ. आपल्याला 5 लकी विनर काढायचे आहे. 5 गेलं. 5 लकी ड्रॉ आपण इथे काढणार आहोत. कोणाच्या हस्ते काढायचे पटकन सांग. काढू मी. चल ओवी ये, चल लवकर. पळत ये. कोण आहेत ते छोटे? या अवनी आणि ओवी लवकर या. आता हे गिफ्टसाठी आहे, पैठणीसाठीचा लकी ड्रॉ नाही आहे हा. पैठणीसाठीचा लकी ड्रॉ होणार आहे. 5 गिफ्ट लगेच रेडी ठेवायचे प्रार्थनाने. एकदा प्रार्थनासाठी पुन्हा एकदा टाळ्या. आज अर्धा किलो कमी केले तिचं आम्ही. हा चला काढा पटकन. 5 खाली ठेव बॉक्स. हलवून काढ बाई, त्या बायका मारतील मला. व्हेरी गुड. 5 काढायचे आहेत आपल्याला. संपदा अरोळकर आहेत का इथे? नाहीतर मग दुसरी असतील तर ओरडा जरा. आहेत म्हणून. आहेत का? सना भोरमर. सना भोरमर आहेत का? सना भोरमर नसतील तर दुसरी चिठ्ठी काढणार. आहेत. त्यांनीच यायचे आधार कार्ड घेऊन. आम्हाला काय माहिती कोण येतं सना भोरकर. कल्पना खेडकर. ज्यांची नावं घेतलेली आहेत त्यांनी लवकरात लवकर स्टेजवर यायचं आहे. अजून 2 चिठ्ठ्या काढ. चला नेक्स्ट आहे जयश्री सावंत. विजयश्री सावंत आहेत का? विजयश्री सावंत हात वर करा. कुठे आहेत? हा चला या. लीना चव्हाण. आता ज्यांची नावं घेतली त्यांनी पटकन स्टेजवर यायचं आहे. गिफ्ट घेऊन यायचं. प्रार्थना. धर्माविला यांच्याकडनं गिफ्ट मिळत आहे. लावण्या त्यांच्याकडनं गिफ्ट मिळत आहे. लावण्या
हळद असली की त्यांचा आशीर्वाद आपण नक्की घेतो. मी त्या महिलांचा आज इथे सन्मान करणार आहे. हा काही जर कोणाला वाईट वाटलं असेल तर वेळेअभावी आपण त्यांचा परफॉर्मन्स घेऊ शकलो नाही, त्यासाठी क्षमस्व. पुढच्या वेळेस आपण पूर्ण दिवसभरासाठी सोय करायची आहे. ठीक आहे? म्हणजे कसं जेवणापिवण्याची सोय, खाण्यापिण्याची सोय, बरोबर की नाही झाली पाहिजे ना. पुढच्याच पुढे स्पेशल एंट्री रोहन दादा, तुम्हाला हाक ना मारतायत सगळेजण. रोहन दादा असं करतात. लगेचच नाटक आहे आणि मॅम एकच मिनिट प्लीज. इथे नाटक आहे आणि त्यांचा सेट लावायचा आहे, त्यामुळे आता आपण लगेचच पुढच्या याच्याकडे जाऊया. अगदी अर्धा मिनिटाचं लावायचं आहे गाणं पटकन. जोरात मिळालेली आहे. खूप खूप अभिनंदन. आणि मी तुम्हाला विनंती करते की कृपया तुम्ही स्थानापन्न व्हायचं. आता नृत्य दीक्षा कला केंद्र आणि भाग्यवान विजेती आहे